नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. महाफास्टमध्ये पुढच्या 22 मिनिटांमध्ये आपण वेगवेगळ्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना. शरद पवार यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी एक भावनिक पोस्ट शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुकवर केलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे की आपण लोकसभा निवडणूक लढवावी असं या फेसबुक पोस्टद्वारे आवाहन करण्यात आलेलं आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतल्यानंतर तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा होत आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या चर्चांना उत्तर दिलेलं आहे. शरद पवार हे कुठूनही उभे राहिले तरी समोरच्याचं डिपॉझिट जप्त करतील असं वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचं नुकतंच मनोमिलन झालेलं आहे. आम्ही दोघंही एकाच नाण्याच्या बाजू आहोत. शिवेंद्रसिंहराजे यांची इच्छा असेल तर त्यांनी निवडणुकीला उभं राहावं असा प्रेमळ आग्रह देखील उदयनराजेंनी यावेळेला केला. वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याची घोषणा केलेली आहे. इतकंच नाही तर यापुढे काँग्रेससोबत चर्चा करणं शक्य नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर 15 मार्चला त्यांनी 48 जागा जाहीर करण्याची घोषणाही केली आहे. वंचित आघाडीबरोबर यायचं की नाही याबाबत ही शेवटची संधी असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. नागपुरात लोकसभेसाठी नाना पटोले यांच्या उमेदवारीला एका गटाकडून विरोध होताना दिसतो आहे. सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी नाना पटोले यांना उमेदवारी न देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी धावाधाव सुरू आहे. त्यांची समजूत काढण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी संजय काकडे यांना सोबत घेऊन वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. संजय काकडे यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी केल्यानं त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपनं सुरू केलाय. संजय काकडे मुख्यमंत्र्यांना भेटले पण त्यांच्यासोबत मैत्रीपूर्वक संबंध होते आणि त्यामुळेच त्यांना भेटलो. पुण्याच्या नेत्यांची माझं पटत नाही, त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणारच आहे हेही काकडेंनी स्पष्ट केलं. राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघ संभाजी ब्रिगेडमधून निवडणूक लढवावी अशी इच्छा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. संभाजी ब्रिगेडकडून यापूर्वी संतोष शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र पुण्याच्या विकासासाठी संजय काकडे यांना जागा सोडण्यास संतोष शिंदे तयार आहेत. संजय काकडेंना उमेदवारी देण्यासाठी संपूर्ण संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यामध्ये बैठक सुरू आहे. खासदार राजू शेट्टी हे आघाडीबाबतचा निर्णय घेण्याचा आढावा घेणार आहेत. जागा वाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 4 जणांची नियुक्ती केली होती. याबद्दलचा आढावा राजू शेट्टी आज घेणार आहेत. जागा वाटपाची चर्चा अजूनही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जर निर्णय झाला नाही तर राजू शेट्टी 13 जागांवर उमेदवार देऊ शकतात. आजच्या बैठकीत काही निर्णय होतो का हे पाहणंही महत्त्वाचं आहे. शिवबंधन तोडून हाताला घड्याळ बांधल्यानंतर राजकीय पटलावर चर्चेत आलेल्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येत्या काही काळासाठी मालिका विश्वातनं विश्रांतीची घोषणा करत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. ते मालेगावमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पूर्ण झाल्यानंतर काही काळासाठी मालिका क्षेत्रातून वैयक्तिक विश्रांती घेणार असल्याचं सांगत या घोषणेची पत्रकारांनी खास करून नोंद घ्यावी असं सांगत कोल्हे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरत असल्याचेच एक प्रकारे संकेत दिले. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बंद करावी यासाठी शिवसेनेनं डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर प्रचंड दबाव टाकला होता आणि त्यामुळे नाईलाजास्तव अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडल्याचा घणाघाती आरोप आमदार नितेश राणे यांनी बीडमध्ये केलेला आहे. संभाजी मालिकेच्या माध्यमातून
अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा खरा इतिहास लोकांच्या समोर मांडलेला आहे आणि संभाजी महाराजांचा खरा इतिहास शिवसेना लोकांपुढे येऊ देणार नाही। त्यामुळे त्यांनी सुरुवातीला मालिकेला लागणारी रसद बंद केली आणि नंतर अमोल कोल्हेंवर दबाव आणला आणि त्यामुळेच त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असा आरोप नितेश राणेंनी आता केलेला आहे। अहमदाबादमध्ये सरदार पटेल स्मारकामध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक सुरू आहे। आज दिवसभर चालणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीत काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या रणनीतीवर अखेरचा हात फिरवणार आहे। सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं राष्ट्रवादाच्या मुद्द्यामध्ये न अडकता देशासमोरच्या बेरोजगारी, नोटाबंदी आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांच्यासारख्या मुख्य मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित करावं असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत असल्याचं समजतंय। या बैठकीत त्यावरही विचारमंथन अपेक्षित आहे। याच ठिकाणाहून काँग्रेस आज प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर महत्त्वाचे काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। प्रियंका गांधी पहिल्यांदाच कार्यकारिणीमध्ये भाषण करणार असल्याचं समजतंय। या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली। ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये घेतली जातेय। त्याचबरोबर नरेंद्र मोदी ज्यांना आपलंसं करू पाहत आहेत त्या सरदार पटेल यांच्या स्मारकात ही बैठक आयोजित करून काँग्रेसनं भाजप आणि नरेंद्र मोदी यांना योग्य तो संदेश देण्याचाच प्रयत्न केलेला आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी साबरमतीमध्ये गांधी आश्रमाला भेट देऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी यांनी गांधीजींच्या तस्वीरीला सुताचा हार घालून त्यांना आदरांजली वाहिली। 12 मार्च 1930ला गांधीजींनी याच आश्रमातनं दांडी मार्च काढून मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली होती। तोच मुहूर्त साधून आजपासून काँग्रेस प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे। महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी आश्रमाची पाहणी केली आणि उपस्थितांशी संवादही साधला। यावेळेला आश्रमातर्फे राहुल गांधींना चरख्याची प्रतिकृती भेट देण्यात आली। महात्मा गांधींनी 1917 मध्ये या आश्रमाची स्थापना केली होती। काँग्रेस आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या आश्रमाशी जोडला गेलेला आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियंका गांधी यांनी साबरमतीच्या गांधी आश्रमाच्या प्रार्थना सभेमध्येही सहभाग घेतला। साबरमती आश्रमातल्या प्रार्थना सभेला गौरवशाली असा इतिहास आहे। गांधीजींनी ही सर्वधर्मीय प्रार्थना सभा सुरू केली होती। यामध्ये सर्व धर्मियांच्या प्रार्थना केल्या जातात। लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या कामाला आता कमालीचा वेग आलेला आहे। मोदी शहा जोडीला पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलेली असून पक्षाच्या दिग्गजांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची रणनीती आखली गेलेली आहे आणि याचाच भाग म्हणून पंजाबमधल्या अमृतसर लोकसभा मतदारसंघातनं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावावर विचार सुरू आहे। तसं झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची झालेली घोषणा आणि विविध सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा येण्याचा व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेअर बाजारामध्ये उत्साह दिसून आला। सोमवारी गेल्या 6 महिन्यातील सर्वोच्च स्तराला स्पर्श केल्यानंतर बाजार पुन्हा एकदा तेजीनं आज उघडला। दुसरीकडे रुपयाही डॉलरच्या तुलनेत 70च्या खाली ट्रेंड करतोय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या खास शैलीतल्या कवितेचा कोल्हापूरकरांनी आनंद घेतला। या कवितेत आठवले मोदींना मतदान करण्याचं आवाहन करत होते। कोल्हापूरमधल्या दसरा चौकामध्ये ही संकल्प परिषद पार पडली। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उमेदवाराच्या नावासमोरील पक्षाचं चिन्ह हटवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे।
पूर्वीच्या काळामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे अशिक्षित मतदारांना लक्षात यावं यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या पक्षाचं चिन्ह छापण्यात येऊ लागलं आणि त्यातून पक्षीय पद्धत रूढ होत गेली. त्यातून अनेक प्रश्नही निर्माण झाले असून खरी लोकशाही देशात प्रस्थापित होऊ शकलेली नाही. त्यामुळे मतपत्रिकेवर चिन्ह नसावं अशी मागणी आम्ही केलेली आहे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे. राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकींमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा समावेश होणार असून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातनं युवा स्वाभिमान पक्षाकडनं निवडणूक लढवणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडनं समजतं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राज्यातले आणखी 3 लहान पक्ष सुद्धा सामील होत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमधल्या एक जागा अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांचं नाव जाहीर होईल असं सांगण्यात येत आहे. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यामध्ये आता आणखी एक चिंता वाढलेली आहे. अर्ध्या मराठवाड्याचा आधार असलेल्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 2.11% म्हणजेच 1.62 टीएमसी जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं दुष्काळात पाणी आणायचं तरी कुठून हा प्रश्न आता निर्माण झालाय. येत्या 10 दिवसात धरणातील डेड स्टॉकमधनं पाणी उचलण्याची वेळ येणार आहे. तापमानामध्ये झालेल्या वाढीमुळे जायकवाडीतल्या बाष्पीभवन वाढल्यानं वर्षभरात जवळपास 11 टीएमसी पाणी धरणातनं कमी झालंय. जायकवाडी धरणात केवळ 2.11% जलसाठाच सध्या शिल्लक आहे. हरभऱ्याची नोंदणी आणि खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. गेल्या वर्षी जिल्ह्यातील 3000 शेतकऱ्यांच्या नोंदणी न झाल्यामुळे प्रत्येक क्विंटल मागे 1000 रुपये फरकाचे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं यावर्षी शासनानं तात्काळ नोंदणी करून हरभऱ्याची खरेदी करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. नाशिकचे महंत आणि काळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास पुजारी यांना दुबईमध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर आर्थिक व्यवहाराप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याचं समजलं होतं. त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली आहे. दुबईमध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केला होता आणि याच कंपनीत असलेल्या त्यांच्या भागीदारानं त्यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दुबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. याच तक्रारीनंतर महंत सुधीरदास यांना अटक करत चौकशी करून पोलिसांनी त्यांची जामिनावर सुटका केली आहे. या प्रकरणी अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. सावंतवाडीमध्ये माजी खासदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक असलेले संजू परब यांची इनोव्हा कार अज्ञातांकडून जाळण्यात आली आहे. या आगीमध्ये गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. संजू परब यांनी नेहमीप्रमाणे आपली गाडी खासकीलवाडा परिसरातल्या साई दीपदर्शन या इमारतीसमोर पार्क केली होती. रात्री 12 वाजण्याच्या सुमाराला ही गाडी पेटवण्यात आली. या प्रकरणी आता अधिक तपास करण्यात येतोय. चंद्रपूरमधल्या एका खासगी कार्यक्रमात नृत्य करण्यावरून तृतीयपंथीयांच्या 2 गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये 10हून अधिक तृतीयपंथी जखमी झालेत. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. मुस्कान राज कुंडला आणि राजू निवृत्ती काचोडे यांच्या ग्रुपमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमात हा वाद झाला. अधिक भाडं आकारत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना लुबाडणाऱ्या खासगी बस चालक आणि मालकांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. प्रवासी लुबाडणूक टाळण्यासाठी खासगी बस चालकांची अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागानं सांगितलेलं आहे. मुंबईत राहणारे कोकणवासी गणेशोत्सवाप्रमाणे मोठ्या संख्येनं होळीसाठी देखील कोकण गाठत असतात. या काळात खासगी बसनं कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या काळामध्ये होणारी लुबाडणूक थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जळगावमधल्या चाळीसगाव इथल्या एका शेताच्या बांधावर एक बिबट्या मृतावस्थेत आढळलेला आहे. शेताच्या बांधावर दाट झाडीमध्ये हा नर जातीचा अंदाजे 2 ते 3 वर्षांचा बिबट्या मृत्युमुखी पडलेला आढळून आला. वनविभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर वनविभागानं मृत बिबट्याला आपल्या ताब्यात घेतलं. शवविच्छेदनानंतर बिबट्याचं
मृत होण्याचं कारण समोर येणार आहे। गेल्या महिन्यात वरणगावमध्ये सुद्धा एक बिबट्या अशाच प्रकारे मृतावस्थेत आढळून आलेला होता। बिबट्याची दात, नख आणि इतर सर्व अवयव सुरक्षित आहेत, त्यामुळे तस्करीसाठी हत्या झाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे। नाशिकनंतर आता जळगावमध्ये देखील बिबट्यांचा वावर दिसून येतोय। जळगावात गुंडगिरीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। फुले मार्केटमध्ये हातगाडी लावण्याच्या वादातनं 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या हाणामारीत 10 जण जखमी झालेले आहेत। संध्याकाळी गर्दीच्या वेळेला ही सगळी घटना घडल्यानं ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, पण याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही। हिंगोलीमध्ये ऊसतोड कामगाराच्या गाडीला अज्ञात वाहनानं कट मारल्यानं अपघात झाला। या अपघातात 17 ऊसतोड कामगार जखमी झाले। जखमींवर आखाडा बाळापूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। हिंगोली नांदेड रोडवरच्या साळवा पाटीजवळ हा अपघात घडलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा 10 दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। विना अनुदानित शिक्षकांच्या बहिष्कारामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। अद्याप 10वी-12वीच्या पेपर्सचे गठ्ठे तपासणीविना तसेच पडून आहेत। येत्या 2 दिवसात नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। या परीक्षा 19 मार्च ऐवजी 29 मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे। महाफास्टमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय, पाहत रहा जय महाराष्ट्र। जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये उद्या प्रस्ताव आणला जाणार आहे आणि यामध्ये प्रमुख भूमिका निभावणारे देश अमेरिका, सौदी अरेबिया, यूएई, तुर्की आणि चीनकडून या प्रस्तावाला समर्थनासाठी भारतानं जोरदार मोर्चे बांधणी केलेली आहे। चीन, सौदी अरेबिया, यूएई आणि तुर्की हे सर्वजण पाकिस्तानचे जवळचे सहकारी आहेत। पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो। भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक वेळेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 263 दहशतवादी होते अशी माहिती आता समोर आलेली आहे। एअर स्ट्राईकपूर्वी जैशच्या तळावर प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येनं दहशतवादी आले होते असं वृत्तही एका वाहिनीनं दिलेलं आहे। हल्ल्याच्या वेळेला जैशचे जवळपास सर्व कमांडर आणि दहशतवाद्यांजवळ मोबाईल फोन होते। नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच NTROनं दहशतवाद्यांजवळ असलेल्या मोबाईलच्या सिग्नलवर बारीक नजर ठेवून होते। लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पैशातनं खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केलेली आहे। काश्मीरी व्यावसायिक झहूर अहमद शहा वटाली याच्या नावे ही मालमत्ता असून या मालमत्तेची किंमत अंदाजे 1 कोटींहून अधिक आहे। उद्योजक झहूर अहमद शहा वटाली हा लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्या पैशांचे सर्व व्यवहार सांभाळतो। काश्मीरी व्यावसायिक झहूर अहमद शहा वटालीची ही मालमत्ता गुरुग्राममध्ये आहे। या मालमत्तेची किंमत 1,03,00,000 रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे। जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची मोहीम सुरूच आहे। पुलवामा हल्ल्यानंतर गेल्या 21 दिवसात जैशच्या 18 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय। लेफ्टनंट जनरल ढिल्लन यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। जैशचा संपूर्ण खात्मा होईपर्यंत लष्कराची ही मोहीम सुरूच राहणार असं देखील ढिल्लन यांनी वेळेला सांगितलंय। दरम्यान दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती। या चकमकीत भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। या चकमकीत पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला मुदस्सिर खान उर्फ मोहम्मद भाई याचाही खात्मा झालेला आहे। मुंबईत 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेला आज 26 वर्ष पूर्ण झाली। या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये 57 जणांचा मृत्यू झाला होता तर 713 जण जखमी झाले होते। ISIच्या मदतीनं दाऊद इब्राहिमनं दुबईत बसून टायगर मेमनच्या मदतीनं
मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले होते। रायगडच्या दिघी आणि शेखाडीसह गुजरातच्या भरूच किनाऱ्यावर आरडीएक्स शस्त्रास्त्र आणि दारू गोळा उतरवण्यात आला होता। बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईसहित देशभरात दंगली झाल्या होत्या। आजही बॉम्बस्फोट मालिकेचे मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतर आरोपी फरार आहेत। गुगल नेहमीच रंगेबेरंगी महत्त्वपूर्ण डूडल तयार करून अनेक दिग्गजांना त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं, तर कधी महत्त्वाच्या तारखा आणि त्या दिवसाचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सना खास डूडल तयार करून याची माहिती देत असतं। www म्हणजेच वर्ल्ड वाईड वेबला आज 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गुगलनं इंटरनेटच्या जन्मदिनी एक खास डूडल तयार केलेला आहे। एस राजमौली यांचा RRR हा चित्रपट येतो आहे। तसंच ते चित्रपटातल्या नायिकेच्या शोधात असल्याचंही समोर आलं होतं। मात्र राजमौली यांचा शोध संपला असून चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर NTR सह अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार असल्याचं समोर येत आहे। राजमौली यांनी बक्कळ मानधन देऊनही अभिनेत्री आलिया भट्टनं चित्रपटात भूमिका साकारण्यास नकार दिला होता, परंतु आता आलियानं तिचा निर्णय बदललेला आहे। राजमौली यांनी याआधी चित्रपटातील नायिकेसाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आलिया भट्टचा विचार केला होता। त्यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या माध्यमातून आलियाशी संपर्कही साधला होता। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रुपेरी पडद्यावर झळकायला मिळावं हे अनेकांचं स्वप्न असतं। अभिनेता इम्रान हाशमीचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे। बर्फ या आगामी सिनेमात तो बिग बीन समोर झळकणार आहे। बर्फमध्ये अमिताभ न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार असून इम्रानची व्यक्तिरेखा अद्याप गुलदस्त्यात आहे। आणि या सगळ्या बातम्यांसह महाफास्टमध्ये इथंच थांबूया। नमस्कार।